नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओला सुरुवात केली अगदी संध्याकाळी 6:45 वाजले। दिवाबत्ती हा इकडचा दिवा चालू आहे देवऱ्यामधला, स्वामींचा दिवा दीदीला म्हटले तू लाव, मी निघालेत बाहेर। ते चांगल्या कामासाठी निघालोय, बघू आता ते काम कसं होतंय काय, मग ते तुम्हाला सांगेल। पहिले जाऊन बघते, तिथं गेल्यानंतर समजेल काय कसं आहे नाही ते। अजून मीच कन्फ्युज आहे जरा, तर काहीतरी घेण्याचा विचार चालू आहे, काय घ्यायचंय काय नाही। हे आपला जे आता गावी तुम्हाला जाताना गाडी दिसली आपली, त्या गाडीमध्ये गणपती बाप्पा होते, हे आपले हे काढलेत, हे काढले आणि सांगायला पण मला हे वाटतंय। ती गाडी आपण दिली कारण तिने खूप काम काढत होती, भरपूर काम काढत होती आता सध्या, कारण 12 वर्ष झाली त्या गाडीला। मग ती खूपच काम निघत होतं तिचं सारखं सारखं, मग ती गाडी दिली। आणि एक आहे ती शाळेला लावलेली आहे, ती मोठी आहे, ती आपल्या फॅमिलीसाठी हे नाही मोठी गाडी, त्यामुळे ती शाळेला लावलेली आहे। तर बघू आता काय चाललंय काय नाही, गणपती बाप्पा आहे ते बघू आता पुढे काय होते तुम्हाला दाखवते। तर चला निघूया मग। तर ताईंनो बघा, हे सगळं पेपर वगैरे सह्या करायचं काम चालू होतं, म्हणजे गाडीचं काम आपलं इथं फायनल झालेलं, ते काय काय असतं प्रोसिजर सगळं चाललेलं। आणि या सगळ्या गाड्या तिथे होत्या, पण यांच्यामध्ये आपण कुठली एक नाही घेतलेली आहे, जी आपण घेतली ती वेगळी बघा। ही बाहेर दिसती अशा मॉडेलमध्ये, पण ही पण नाही आहे, ही फक्त ट्रायलसाठी ते बोलत होते की बसून बघा तुम्ही, बघा कशी काय काय नाही। यश बोलत तुम्हाला दोघांना कम्फर्टेबल आहेत की नाही ते बघा। मग सगळं व्यवस्थित चेक करून घेतलं, कारण एवढं पैसे घालायचे घ्यायचे म्हटल्यावर थोडं खूप विचार करून घ्यायचं होतं, सगळं काही घाई नव्हती करायची। तर हे बघा आम्ही दोघं असं बसून वगैरे बघतो, याचं चालेल। यश बघा बाहेरच उभा आहे, पण बोलतो तुम्हा दोघांना व्यवस्थित वाटत असेल तर त्याच गाडीला आपण हे करूया। तर मग बघितलं, छान होती, आपल्या त्या गाडीपेक्षा थोडंसं नवीन वेगळं वाटतंय काहीतरी, पण गाडी आहे अशीच आहे पण वेगळी थोडीशी, म्हणजे याच्यापेक्षा थोडं वरच्या क्वालिटीची लक्झरी वगैरे। इथे तर फक्त ट्राय करत होतो, ह्याच कंपनीची वगैरे आहे। आणि मागे बघा डिक्की, मेन म्हणजे तुम्हाला डिक्की लागते गावावरून सामान वगैरे आणायला, तर मी डिक्की वगैरे पहिले सगळं चेक करत होते। गावी गेला खूप जागा होत नाही सामान, तर पहिलं डिक्की चेक करायचं काम चालू होतं माझं। कसं वाटतं काकी तुम्हाला सनरूफ मध्ये? काका बघतायत, काका बघतायत। तर हे बघा आपलं गाडीचं काम फायनल चाललंय, झालेत सगळं डन। आणि दादा पण आपलेच गावालेत, आणि यशचं चाललंय बघा। ही नाही आहे आपली, ही नाही आहे आता, इथं फक्त बसलेत मुलं, साहेबांचं चाललंय त्यांचं काही, आणि मी बसले तिथे आरामात। पण जी मला आवडेल तीच घेतली त्यांचं कोणाचं चाललंय, कोणती थार घ्यायची, कोणाची काय चालली, कोण बोललं बोलेरो घ्यायची, मी बोलले नाही जी आपल्याला सूट होईल, जी साहेबांना चालवायला इझी पडेल तीच घ्यायची। तुम्हाला दिसेल कोणती घेतली काय, चांगल्या दिवसालाच येणार आहेत घरी, तर बघूया मग कुठली घेतली काय। चला
मला माहिती आहे ना, माझ्या घरात आहे पेशंट. हां डिस्लोकेट झालंय प्लस ब्लड माझ्या भावाचे 2 डिस्लोकेट झाले ते कुठल्या ट्रेनमध्ये. हातवरती राहिले, बॉडी पुढे आहे. बॉडी पुढे आली. झटक्याने झटका. हार्टचं ऑपरेशन केलं, याच्यामध्ये पट्टी टाकली. ऑपरेशन बोलवत होते, आम्ही नाही केलं. पट्टी टाकावं लागली. इंजेक्शन चालू केलं. कारण नाही आम्ही गेले, गुडघ्याचं पण केलंय. किती काय आता तुम्ही माझ्या भावाचं केलं तर हो ना. कसं काला तर आता लेगामेंटचा प्रॉब्लेम होता खूप मोठा. इंजेक्शन कव्हर केलं. आता बघा यश साईन करतोय. यशच्या नावावरच घेतली तर सगळं झालंय फायनल पूर्ण आणि आता साईन करतोय ते. गाडीचं नाव वगैरे विचारून घ्या, त्यांना सांगा माहिती गाडीची. XUV3XO X5 पेट्रोल ऑटोमॅटिक व्हाईट कलर. पुन्हा सांगा अर्धच झालं. XUV3XO X5 पेट्रोल ऑटोमॅटिक व्हाईट कलर. ओके. हां तर कोणती गाडी घेतली ते त्यांनी सांगितली. ते बघा नाचताय कशी. दादाचे मित्र आहे, नाचताय पाठीमागे. म्हणजे गाडी झाली ना, डन झालीत म्हणून. साहेब बसलेत आनंदाने मस्त, मुलाच्या नावावर गाडी घेतली म्हणून. तर फायनल झालेत. यशनी साईन वगैरे केली, सगळं काही टोटली झालं. भरपूर वेळ झाला. आम्ही आलो 7 वाजता आणि आता 10 वाजले. पण झालं. फर्स्ट टाइमच नाही कुठे बघितली नाही काही, डायरेक्ट इथे आलो आणि इथेच फायनल केली. हां डायरेक्ट, कारण आमचं चाललं होतं का महिंद्रातूनच घ्यायचं म्हणून. तर चला ठीक आहे, आता इथून निघतोय बाहेर. महिंद्राचं शोरूम आहे. स्वामींची इच्छा. हां खरं स्वामींची इच्छा. ते दादा बोलतायत स्वामींची इच्छा. तर चला ठीक आहे, आता दाखवते बाहेरून तुम्हाला शोरूमचं नाव वगैरे. महिंद्राचं आहे पण बाहेरचं बोर्ड वगैरे तुम्हाला दाखवते आता. तर बघा गाडी घेतली. फायनल झालं. यशच्या नावाने घेतली. धन्यवाद आणि तुम्ही खूप वेळ दिला आणि छान सगळं केलं. थँक्यू. तर ताईनो 11 वाजले बघा, बरोबर 11 वाजले आणि मी आता घरात आले. तर पहिलं म्हटले ताईंना सांगावं, महाराजांना सांगावं हे जे आहे आपलं गाडीचं ते गणपती बाप्पाला. बघा हे गणपती बाप्पाला ज्या गाडीतून काढले त्याच गाडीमध्ये पुन्हा हे गणपती बाप्पा जाणार, त्यांच्या चरणावर ठेवलं. गाडीचे जे आहे पेपर ते सगळ्यांना दाखवले, माता राणीला, भगवंताला, माताला, प्रभूंना, सगळ्यांना. आणि महाराजांच्या चरणावर जे काय आहे ते महाराजांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने जे काय आहे सगळं त्यांनी दिलेत गणपती बाप्पांना पण. आणि हे आता रात्रभर इथे महाराजांच्या चरणावर ठेवणार आहेत. इथे ठेवते जे गाडीचे पेपर येते. आपलं जे काय आहे ते बघा महाराजांना समर्पण पहिलं, नंतर आपण काय आहे ते. तर चला फायनली गाडी घेतली ताईनो. आता गाडीचं मी काय बोलले तुम्हाला की गुढीपाडवा आणि स्वामी प्रकट दिन दोन्ही चांगले दिवस आलेत आपल्यासाठी. ज्या दिवसाला आपल्याला डिलिव्हरी देतील त्या दिवसाला. शनिवार रविवार आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित ते बोलले, पण नाही तर मग ठीक आहे. ज्या दिवशी देतील त्या दिवशी चांगला म्हणायचा, महाराजांचा दिवस चांगला समजून चांगला स्वीकारायचं. चला ठीक आहे. तर आता अजून उपवास वगैरे सोडलेला नाही. आज उपवास आहे, सोमवार आहे, उपवास नाही सोडलेला आहे. आणि दिदी नव्हती घरी. यश आता बाहेरच मित्र वगैरे होते, त्यांच्यावर थोडंसं काहीतरी खाणार आहे बोलला आणि घरी येऊन मग जेवणार. आता तो आहेत बाहेर. आता आम्ही आलो दोघे पुढे, जेवायचे अजून उशीर झाला भरपूर. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर दुपारचे आता 2:30 वाजले आणि आता व्हिडिओ चालू केलाय. सगळा बे टाइम चाललाय आजकाल माझा. काल तुम्हाला दाखवलं
गाडी वगैरे घेतली, सगळं फिक्स झालं, पेपर वगैरे बिल जे काय आहे अमाऊंट सगळं दिलं. रात्री घरी आलो, रात्री झालं आणि सकाळी उठून साहेब म्हणतात ती गाडी नको, थोड्या पैशासाठी आपल्याला हे करायचंय, आपण दुसरीच घेऊया. आणि रात्री सगळं डन करून आले, टोटली सगळं डन केलंय. आणि सकाळी उठून म्हणते माझं रात्रीपासून जरा डोक्यात चाललं, थोडे पैसे जास्त जात आहे, फॅसिलिटी जास्त आहे, असं आहे तसं आहे. मी यशला फोन केला, तो गेलेला जिम मध्ये. अरे पप्पा असं चाललंय असं का, माझ्या डोक्यात असं चाललंय बाबा, 3 वाजे मला झोप नाही आली, आपण ही नको ती दुसरी गाडी घेऊया. तर ती कुठली लक्झरी मध्ये येते ना यश, ती लक्झरी येते आणि ही थोडीशी हे होते. पण ठीक आहे असू द्या. मग आता पुन्हा चाललोय आम्ही सगळे म्हणजे अशी ही सगळी गँग असते आपली. हे बघा, हा हे सगळे असे हाय करताय चालतंय. चला आता निघतोय. मग साहेबांना फोन आलाय, तर आम्ही आता निघतो. दीदी तर एक पण दिवस नसते, दीदी गेली जॉबला. आता बघूया. तर चला आता गाडी घ्यायला निघतोय, बघूया आता काय कोणती कसं काय घेणं होतंय ते बघते आणि तुम्हाला पण दाखवते. तर चला ताईंनो. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर पहिल्यांदा तुम्हा सर्व ताईंना गुढीपाडव्याच्या व आपल्या मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना. तर आता इथे आलोत. गाडीचं आता पुन्हा जे चेंज झालंय, दुसऱ्या गाडीसाठी आले होतो. इथं वरती फर्स्ट फ्लोअरला बसलोय वरती आणि इथं चाललंय आता. त्या पुन्हा दुसऱ्या गाडीचं कोटेशन वगैरे दिलंय, समोर टीव्ही लावले, त्यावर आपल्या नंतर दाखवतात. यांनी असे फ्रुटी वगैरे, पाण्याची बॉटल वगैरे आम्हाला ठेवलेल्या. आणि बघा असं कुठल्या गाडीचा कलर, कुठलं काय आहे ते सगळं असं इथे आम्हाला टीव्हीवर दाखवत आहे. काय त्यामध्ये फॅसिलिटी, काय कशाचं काय आहे नाही ते सर्व त्यांना म्हणजे आपल्याला काही एवढं पण यशला वगैरे सगळं समजतं की काय कशाचं काय असतंय ते, आतून काय, कुठले सेफ्टी, कुठलं काय. हे बघा तर असं हे त्यांच्या शोरूमच्या बाहेरचं आहे. एकदम रोड टचच त्यांचं शोरूम आहे महिंद्राचं. एकदम छान वातावरण, बाहेर असं मोकळं आणि रोड वगैरे. आणि आता ही गाडी आम्हाला त्यांनी जे त्यांच्याकडचे सॅम्पल असतात त्याच्यामध्ये आम्हाला बोलले की तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामध्ये त्यांचं ते स्वतः एक असतात ते दादा तिथले आणि आपला कोणीतरी ड्रायव्हर, की टेस्ट करा बाबा तुम्ही कसं काय, तुम्हाला कम्फर्टेबल आहे की नाही बसायला. ही दादाची मैत्रीण आहे, आपल्या जिममध्ये त्याची क्लायंट आहेत. कारण ही नवीन गाडी अजून साहेबांना लगेच झेपत नाही आहे, यशला हाताने येत नाही आहे. तर मग असं चाललेलं, ते दादा बाजूला बसलेले आणि आपलं कोणीतरी लागतं चालवायला की बाबा तुम्हाला कम्फर्टेबल आहेत की नाही. तर असं सगळं मग बघत होते. बघा इथं जवळ त्यांचं शोरूम आहे, गाड्या बाहेरच लावलेल्या आहे. चाललेलं थोडंसं 15-20 मिनिटाचा राऊंड घेतला. मग आम्ही इकडे जाऊन बघितलं, छान आहे एकदम व्यवस्थित, असं कम्फर्टेबल वाटलं बसायला पण. आणि आपली 5 सीटर आहे. सगळ्यात मेन म्हणजे ताईंनो मी तुम्हाला सांगते, अजून आपली फॅमिली छोटीच आहे. सगळ्यांचं याचं चाललेलं 7 सीटर घेऊया, पण मला असं वाटतं अजून लगेच गरज नाही आहे 7 सीटरची. तर 5 सीटरच सध्या तरी बरी आहेत, नंतर बघायला होतंय. तर इकडे बघा बराच आम्ही चांगला 15-20 मिनिटाचा मोठा राऊंड घेतला, पुढे बघितलंय सगळीकडे. सगळ्यांना आवडली, बसायला कम्फर्टेबल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही येते. 5 माणसं आरामात बसतोय आम्ही. आणि इकडे ही आहे गिरगाव चौपाटी, बघा तुम्हाला दाखवते मी. ही गिरगाव चौपाटी आहे, मोठा समुद्र वगैरे इकडे छान असं एकदम सुंदर वातावरण असते. हे बघा तुम्हाला दाखवते मी, तरी चालू गाडीतून पटकन घेतलं थोडंसं की तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आलोय आता इथे शोरूमच्या बाहेर. तर यश बोलला इथं तुमचे दोघांचे फोटो काढून घ्या. गाडी वगैरे जवळजवळ अशीच आहे, पण आपली फक्त थोडीशी वेगळी येते. तर आम्ही इथे घेतली मग फोटो काढून. तर ताईंनो आता आलोय घरी. आता म्हणजे भरपूर वेळ झाला मला येऊन. पहिलं आलेलं पाणी वगैरे भरलं, चहा वगैरे घेतला. साहेब गेले पत्नीच्या कामाला आणि मी बोलले आता माझे कामं सुरू करण्या अगोदर व्हिडिओला एंड करावा. तर आता गाडीचं वगैरे फक्त काय केलं, सगळं प्रॉपर तेच होतं जे आहे कालचं फायनल. फक्त थोडेसे काय बोलतात जरा आणि चांगल्या मॉडेलची घेतली, तेच कंपनी तेच हे सगळं, काही कलर वगैरे काही चेंज केलं नाही, काही नाही. फक्त यशला पाहिजे होती लक्झरीमध्ये. यशचं काय नव्हतं, यश नाही यशचे पप्पा साहेबांचं चालेल का थोडेसे पैसे टाकूया वरती आणि जी चांगलं छान फॅसिलिटी त्यामध्ये ती घेऊया. काल जी बघितली तिच्यामध्ये 3-4 फॅसिलिटी नव्हत्या ज्या आताच्या नवीन गाडीमध्ये आहे. तर मी बोले काही गरज नव्हती एवढी, चला ठीक आहे आपण कमीमध्येच. यश आणि मी हे झालेली, चला घेतलेली ती.
पण त्यांना रात्रीतून डोक्यात विचार चालले, चला थोडेसे पैसे जास्त जातील पण तीच घेऊया आपण, एकदाच होती वस्तू चांगली घेऊया. ठीक आहे, असू द्या. मग घेतली, फायनल झालंय. चक्कर मारला म्हणजे तेच नाही, आपल्या गाडीत नाही, त्यांच्याकडे जे सॅम्पल असतात गाडीचं बघायला वगैरे आपण जातो तेव्हा त्या गाडीमध्ये चक्कर वगैरे मारला, बघितलं, बसायला वगैरे कम्फर्टेबल आहे, चालायला चांगली आहे, ऑटोमॅटिक आहे, कुठं यांना घेर वगैरे टाकायचे नाही, क्लच दाबायचं नाही, काही करायचं नाहीये. तर दोघांच्या दृष्टिकोनाने एकदम व्यवस्थित आहे. तर झाली गाडी, फायनली झाली. आता 2 दिवस आहे आपले छान. कोणत्या दिवशी देत आहे डिलिव्हरी ते त्याच्यावर अवलंबून आहे. आता ते काय ते जसं म्हणते आपण बोलून नाही होणार. तर ठीक आहे, माताजीच्या भगवंताच्या प्रभूंच्या स्वामींच्या कृपेने खूप लवकर झालं. काल गेलो आणि कालचे काल काम झालेलं, पण रात्रीतून यांच्या विचारामुळे पुन्हा डबल जावं लागलं ताई नो. तर गाडी आल्यावर नक्कीच समजेल तुम्हाला कशी घेतली, कोणती घेतली, काय घेतली, प्राईस वगैरे तुम्हाला सगळं तेव्हा सांगेल मी. तर ठीक आहे, चला असू द्या, जशी असेल तशी. आता या व्हिडिओला इथं थांबवते ताई नो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.